राज तुझा मुलगा नाहीये, राज माझा मुलगा आहे। काशी, 7 वर्षांपूर्वी पेरा गावातून तूच पळून गेला होतास ना। कोयत्यांवरती सूड उगवण्याकरता हे सगळं केलंस ना तू। आई भिराईवर माझा पूर्ण विश्वास आहे। आई भिराईच माझा राज मला परत मिळवून दे। राजू हा माझा मुलगा आहे हे तू जाणते। त्याचं रक्षण कर, त्याच्यावर दुःखाची सावली कधीही पडू देऊ नकोस, असं साकडं घालते मी तुला आणि शब्द देते की नवरात्रीचे 9 दिवस मी निर्जळी उपवास करेन आणि ही समय अखंड तेवत ठेव। बाप्पाजी गेल्यावर कुणाचाच आधार नव्हता, म्हणून आम्ही जंत्रेसोबत निघून गेलो। पण त्या जंत्रेची सगळी प्रकरणं उघडकीस आली आणि मालमत्ता सगळी जप्त झाली। जंत्रे जेलमध्ये आणि मग आम्ही असे रस्त्यावर। अच्छा, घराचे वासे कधी फिरतील नाही सांगताय। असो, पण तुम्हाला मदत करू शकेन एवढी परिस्थिती नाहीये माझी। काळजी घ्या। थांब, तू ज्या कामासाठी चाललायस ते तुझं काम मुंबईला दक्षिणेकडे होईल। हो, तू हे फळं माझ्यासाठी आणलीस ना? हो हो, हे घे, प्रसादाची आहेत, टाकू नकोस, खाऊन घेशील। आणि थांब थांब, डॉक्टरांच्या औषधाबरोबर ही पिंजर लावलीस ना तू। आता बघ, चोखकर बरा होशील। दुसऱ्याच्या मुलाविषयी इतकी माया? काशीला ओळखण्यात मी चूक तर करत नाहीये ना? काशी, मी उगीच तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला होता, पण आता मात्र तो दूर झालाय। एकदा का आपण दोघेही मुंबईत पोचलो की तुला हवी असलेली गोष्ट मुंबईत कुठे सापडेल ते आम्ही तुला चोख सांगू शकू। एवढं मोठं मुंबई शहर मी एकटा कुठे शोधणार काशीला? असंही हिने मला ओळखलेलं नाहीच आहे। मग हिला सोबत घ्यायला काय हरकत आहे? चेहरा बदलला म्हणून आम्ही तुला ओळखलं नाही असं वाटतंय ना तुला, संजय मोहिते? हे बघ, काशीच्या घरी घट बसले, 9 दिवस निर्जळी उपास धरणार आहे ती। तुला कसं माहित? अख्ख्या सोसायटीला माहिती। हे बघ, अशाने ना तिची प्रतिमा नक्की उजळ होणार आणि ते आपल्यासाठी धोक्याचं आहे। आणि भिराई आईची तिच्यावर असलेली कृपा पाहता काशी नक्की नवस बोलली असो। नवस बोलणं आणि तो पूर्ण होणं यात खूप फरक आहे अभय। त्या काशीचं 9 दिवसांचं व्रत नाही एका दिवसात मोडलं ना मी, तर नावाची भैरवी नाही मी। राज, कसा आहेस बाळा? मी काय बोल ना। मी तुला आई बनू शकतो? काशी आई,